नमस्कार. पावसाळ्यात प्रत्येकाच्याच घरी आणि कपाट असेल तर प्रत्येकालाच हा प्रॉब्लेम नक्की येतो. तर काय आहे प्रॉब्लेम तुम्हाला समजलंच असेल. सगळ्यात आधी ना पावसाळ्यामध्ये कपाट उघडलं की भरपूर असा कपड्यांचा असा कुबट वास येतो आणि तो काय येतो याचं तर आपण सोल्युशन काढणारच आहे. पण कशामुळे येतो वगैरे या बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही नक्की स्किप न करता बघा. सगळ्यात पहिले तर संपूर्ण कपाट रिकामं करा आणि फॅन चालू करा. कारण की ना बऱ्यापैकी ओलावा आणि कुबट वास असतो. फॅनच्या हवेने कपाटही पूर्ण रिकामं केल्यामुळे त्यालाही मोकळी हवा मिळणार आहे. त्याचबरोबर आता बघा या इतक्या साड्या आहे. आपल्याकडे ना काही अशा डेली म्हणजे आपण पटकन घालू शकतो अशा सॉफ्ट साड्या असतात आणि काही अशा हेवी साड्या असतात ज्या आपण वर्षानुवर्ष बघतसुद्धा नाही त्याच्याकडे. आणि आपल्या बायकांचं असं असतं की या फंक्शनमध्ये जर एक साडी घातली तर पुढच्या वेळेस ती आपण नको म्हणतो आणि त्यामुळे त्यांच्या साध्या घड्यासुद्धा मोडणं होत नाही. तर या वास येण्याच्या या गोष्टीमुळे ना आपण जेव्हा कपाट आवरतोय इतर वेळेस म्हणजे उन्हाळा असेल हिवाळा असेल या दिवसातसुद्धा असं कपाट आवरणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्या साड्या ज्या आहेत ना किमान तुम्ही एकदा उघडून बघा, त्याची घडी वेगळ्या पद्धतीने थोडी घाला म्हणजे त्या अजिबात कुजत नाही आणि त्या वापरात सुद्धा येतात आणि लवकर खराब देखील होत नाही. चला तर मग ही टीप खूप महत्त्वाची आहे की तुम्ही सगळ्यात पहिले ना इथे ज्या साड्या आहेत ना त्याचा वास घालवण्यासाठी वरती फुल मी फॅन केलेला आहे आणि खाली इकडे ना सगळ्या साड्या अशा उघडून ठेवते जेणेकरून त्यातला काही जो वास असेल ना तो निघून जाईल. बऱ्यापैकी या साड्या मी उन्हाळ्यात ड्रायक्लीन केल्या होत्या त्या पण घरच्या घरी. सो त्याच्यामुळे ना वास अगदी व्यवस्थित आहे म्हणजे खराब वास वगैरे इतका काही येत नाही आहे. आणि बघू शकतात इतक्या हेवी सुद्धा साड्या आहे, इतक्या मस्त साड्या आहेत ना त्यामुळे असं वाटतं की त्यांची काळजी पण घेणं तितकंच गरजेचं आहे. मी सगळ्या साड्या इथं ओपन करून ठेवल्या साधारण अर्धा ते 1 तासासाठी आणि त्यानंतर मग मी इकडे कपाट क्लीन करायला घेतलं. कपाटात होत्या नव्हत्या त्या सगळ्याच गोष्टी बाहेर काढून घेतल्या. आता प्रत्येकाकडेच वॉर्डरोब असेल म्हणजे जे काही आपलं लाकडी फर्निचर असतं त्या टाईपचं असेल असं नाही आहे. आता आमच्याकडे तर नॉर्मल हे आपलं लोखंडी कपाट असतं तेच आहे. पावसाळ्यात बऱ्यापैकी याला ओलावा आणि थोडंसं फंगससारखं पण वाटू शकतं त्यामुळे इथे मी पुसून घेते. आणि बघा इकडे आपण इतर वेळेस नाही का स्प्रे बनवतो बेकिंग पावडर विनेगर वगैरे त्याचा, तर ऑलरेडी हे ओलं होतं म्हणजे थोडासा ओलसरपणा आहे त्यामुळे मी स्प्रे न बनवता कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून आणि फॅनच्या हवेत छान सुकेल अशा पद्धतीने ठेवलं आहे. बाजूला आलेलं जाळं वगैरे ते सगळं काढून घेतलं. अशा पद्धतीचा बुरशीचा थर म्हणू शकतो आपण किंवा धूळ असू शकते या सगळ्या गोष्टी इथे मी क्लीन करायला घेतल्या. त्याचबरोबर आता बघा या दिवसामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की ओलावा येतो आणि त्यामुळे ना हा ओलावा घालण्यासाठी 2 ते 3 महत्त्वाच्या गोष्टी आहे ज्या मी तुम्हाला पुढे सांगतेच. त्याआधी ना कपाट सगळं क्लीन करून मस्त अर्धा 1 तासासाठी ठेवा. तोपर्यंत तुम्हाला हवं असेल तर दुसरी कामं देखील करून घ्या जेणेकरून कपाट छान कोरडं होतं. उगाच घाई करून लगेच त्यात सामान ठेवायची गरज नाही आहे. आणि ज्या काही आपण 1 तासासाठी या सगळ्या साड्या ज्या अशा हवेखाली ठेवल्या होत्या ना आता त्या वेगळ्या म्हणजे आता जर आपली घडी अशी सरळ बाजूनी असेल तर त्यावेळेस घडी थोडी उलट्या करून टाका जेणेकरून तीच घडी पुन्हा पडत नाही आणि त्या घडीला आपण म्हणतो ना घडी सतत त्याच घडी तिथे थोडंसं कपडा विरणं वगैरे या गोष्टी येऊ शकतात. त्यामुळे सगळ्या ज्या साड्या मी इथे घातल्या होत्या ना त्या सगळ्या साड्यांच्या इथे मी घड्या घालून घेते. तर साड्या ठेवण्यासाठी ना तुम्ही अजिबात प्लास्टिकच्या पिशव्या इथे वापरू नका. बऱ्याचदा आपल्याला सवय असते प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये ठेवतो किंवा ओपन ठेवतो त्यापेक्षा बघा असे ऑर्गनायझर वापरा. तर माझ्याकडे हे जे आहेत हे ऑर्गनायझर हे खूप पूर्वीचे आहे त्यामुळे आता थोड्यापैकी त्याची थोडीशी कंडिशन हे झाली आहे पण तरी पण अजून ते चांगलेच आहे त्यामुळे मी तशा ह्याच्यात ठेवले. त्याच्या आधी इकडे ज्या काही आपल्या सिल्कच्या स्मूथ अशा साड्या असतात ज्या आपण झटपट कधीही घालू शकतो सो त्या हँगरला अटकवा कारण की ते उगाच त्यात पिशव्यांमध्ये किंवा ऑर्गनायझरमध्ये ठेवून काढण्यापेक्षा झटपट लागणाऱ्या गोष्टी आहेत. सो त्या ठेवल्यामुळे आपला वेळही वाचतो कपाटातून काढण्यासाठी आणि ठेवायलाही खूप सोप्या जातात.
चला त्यानंतर ना इथे मी तुम्हाला बोलले की कपाटामध्ये वेगवेगळ्या ठेवण्यासाठी मॅट वापरतात, पण या दिवसांमध्ये जो काही येणारा वास असेल तो सगळा जर घालवायचा असेल ना, तर माझी तरी तुमच्यासाठी मी रिकमेंड करेल की तुम्ही पेपर वापरा. पेपर आहे ना, हा जो वास आहे तो सगळा शोषून घेतो. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता पेपरला ओलावा देखील शोषला जातो. त्यामुळे पेपर ठेवा. तुम्हाला काही दिवसानंतर वाटतंय की आता जास्तच ओलावा आहे, तर पेपर आपण पुन्हा बदलू शकतो. जो काही कपाटातला ओलावा आहे तो सगळा पेपर शोषून घेणार आहे. त्यामुळे तिथे पेपर तुम्ही टाकणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आणि त्याचबरोबर जर अति जास्त असेल, लाकडी कपाटांमध्ये पण भरपूर प्रमाणात असतो. सो लाकडी कपाटांच्या याच्या छोट्याशा डबीमध्ये थोडंसं त्या डबीला होल पाडून त्यामध्ये आपण बेकिंग सोडा देखील ठेवू शकतो, जेणेकरून त्यातला वास आहे तो कमी होतो. आणि पुढे मी तुम्हाला सांगतेच की कपाटात ठेवण्यासाठी जे फ्रेशनर्स आहे ते मी घरी कसं बनवलं आहे ते आधी बघा. आता ज्या माझ्या नॉर्मल साड्या होत्या ना, त्या मी ज्या आधी तुम्हाला ऑर्गनायझर दाखवले त्याच्यामध्ये एका याच्यामध्ये 6 ते 7 साड्या बसतात. पण प्रत्येकाकडे काही ना काही अशा मस्त खूप थोड्याशा हेवी रेंजमधल्या साड्या असतात आणि त्या आपण सतत ओपन पण नाही करत. तर अशा साड्यांसाठी हे असे कॉटनचे साडी कवर मिळतात आणि आता सध्या कुठेही मिळतात. तर थोडीशी एक जर आपण 2000 किंवा 1000च्या पुढची साडी घेतोय, तर त्यासाठी साडी टिकवण्यासाठी हे बेस्ट कवर पण त्यामध्ये जर इन्व्हेस्ट केली ना, तर ते अजिबात वाया जात नाही. सो बघा, या ठिकाणी मी ते कवर मागवले होते. साधारण 12 कवर आले होते आणि त्यामध्ये साड्या एकदम व्यवस्थित राहतात. कुठलाही त्याला वास येत नाही आणि कापडी जरी असले तरी त्याला नेट आहे. त्यामुळे त्यातून आपण ओळखू शकतो की साडी कुठली कशामध्ये ठेवलेली आहे. याच्या आधी आपल्याकडे प्लास्टिकचे मिळायचे आणि त्यामध्ये काय व्हायचं, बरेच साडी त्याला चिकटून जायची. असं बऱ्याचदा व्हायचं. बऱ्याचदा त्याचा कलर पण त्या प्लास्टिकला लागायचा. सो चला, सगळे कवर मी भरले आणि बाकीचा इतका सगळा पसारा या कपाटात होता ना, तर तोही सगळा आवरायचा होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपाट व्यवस्थित ऑर्गनाईज करायचं होतं. यावेळेस कपाट आवरताना मी न लागणाऱ्या, ज्या कधीही न वापरणाऱ्या अशा बऱ्याचशा गोष्टी, ड्रेस, साडी, हे सगळं मी बाजूला काढलं आहे. आणि बघा, इथे मस्त पेपर अंथरल्यामुळे व्यवस्थित ठेवता पण येतं आहे. आणि या छोट्याशा कपाटामध्ये इतकं सगळं साहित्य कसं ठेवलं गेलं होतं हे मलाच माहीत नाही. बऱ्याचदा ज्यावेळेस मी एक ड्रेस काढायचा असेल किंवा एक साडी काढायची असेल तर सगळं अस्ताव्यस्त होत होतं. त्यामुळे यावेळेस थोडीशी प्लॅनिंग केली आहे आणि ती व्यवस्थित कशी केली ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. सो चला, साडी ठेवली आणि त्याच्याच बाजूला हे पेटिकोट्स ठेवले, जेणेकरून ते मला जो कलर हवा असेल तो पटकन काढणं सोपं होईल. जसं तुम्हाला बोलले की ऑर्गनायझरमध्ये साड्या तर ठेवल्या आहे, पण ड्रेसेस पण असतात. कारण की आपल्याला साडी आणि ड्रेस दोन्हीही लागतं. जे काही हेवी ड्रेस आहे म्हणजे आपण एखाद्या फंक्शनला घालू शकतो. कारण की आपल्याकडे अशा 2 टाईपचे कपडे असतात. एक हेवीमध्ये असतात आणि एक नॉर्मल असतं, जे पटकन आपल्याला कुठे जायचं आहे, मार्केटमध्ये जायचं आहे, असे कपडे पण असतात. आणि सोबत ठेवले की आपण खालचं वरती वरचं खाली असं त्याचे हे होत असतं आणि त्यामुळे ते व्यवस्थित ठेवलं जात नाही. सो मी इथे ना यावेळेस काय केलं की जे सगळे माझे सूट होते, जे ओढणीवाले, दुपट्टा सेटवाले किंवा हेवीवाले, ते सगळे एका ऑर्गनायझरमध्ये ठेवले. कारण की ते आपल्याला फंक्शनलाच लागतात. सो आणि आता बघा, एकदा श्रावण चालू झालं की आपले सगळे मराठमोळे सण चालू होतात आणि त्यामुळे आपल्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऑर्गनाईज असल्या तर ते काढणंही सोपं होतं. एकच ऑर्गनायझर आपल्याला ओपन करता येतं. जर मला हेवीमध्ये पाहिजे असेल आणि पटकन कुठे जाण्यासाठी सिम्पलमध्ये पाहिजे असेल तर त्यासाठी मी दुसरं ऑर्गनायझर केलं आहे आणि त्यामुळे ते व्यवस्थित असं ठेवलं आहे. इथे पण थोडंसं प्लास्टिक आहे ज्यातून आपल्याला दिसू शकतं. सो चला, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ब्लाउजेस. तर माझ्याकडे म्हणजे मला स्वतःला पर्सनली कॉन्ट्रास्ट घालायची खूप सवय आहे. त्यामुळे साडीमध्ये तोच ब्लाऊज मी ठेवू शकत नाही आणि मग पुन्हा ती साडी काढायची, ही साडी घालायची असेल, असं होण्यास नको व्हायला. त्यामुळे मी बघा, जे रेडीमेड ब्लाऊज आहे ते अशा पद्धतीने ठेवले आणि जे मी स्टिच केलेले आहेत ते अशा पद्धतीने ठेवले की प्रत्येक वेळेस ब्लाऊज असा वरखाली करून बघावं लागणार नाही. लगेच ब्लाऊज दिसतोय आणि त्यामुळे तो मी लगेच काढू पण शकते. सो अशा पद्धतीने मी सध्या ऑर्गनायझरची पद्धत वापरली आहे. इतकी मस्त आणि मला स्वतःला असं वाटतं की इतक्या दिवस मला या गोष्टी का सुचल्या नाही. सो चला, बऱ्यापैकी आवरून झालं आहे. आता काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पुढे स्किप न करता नक्की बघा, कारण की मी त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या डिटेलमध्ये सांगणार आहे.
सगळे कपडे, साड्या वगैरे तो ऑर्गनाईज झालं. बऱ्यापैकी आपल्या पर्स, बॅग त्या पण मी कपाटातच ठेवते. सो त्याही इथे ज्या हँगरला अडकवलेल्या साड्या आहेत त्याच्या खाली ठेवल्या. आता साड्या वगैरे ऑर्गनाईज झाले, पण वास घालवण्यासाठी काय करायचं, तर या नेप्थॉलिनच्या याला टॅबलेट म्हणू शकतो आपण, किंवा या डांबर गोळ्या पण आपण मराठीत म्हणतो. तर या ठेवायच्या आहे, पण त्या अजिबात कोणत्याही ऑर्गनायझरमध्ये घालवायच्या नाही. बऱ्याचदा बारीक बारीक किडे किंवा असे न दिसणाऱ्या देखील बारीक असे गोष्टी आपल्या कपाटात होतात. तर त्यासाठी या टॅबलेट ठेवणं खूप गरजेचं आहे. सो ही सिंपल एक गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यानंतर दुसरी म्हणजे एअर फ्रेशनर किंवा कबर्डचं फ्रेशनर, रूम फ्रेशनर पण अशा काहीही तुम्ही म्हणू शकता, जे बाजारात 180 रुपयामध्ये मिळतं. 150 ते 200 असे त्याची सध्या प्राईज आहे. सो मी घरच्या घरी बनवलं, जे तुम्हीही बनवू शकतात. अगदी 50 रुपयाच्या आत म्हटलं तरीही चालेल. सो बघा, इथे असा एक चौकोन करून घेतला, त्यामध्ये हा जो आपला टिश्यू पेपर आहे तो घालायचा आहे. म्हणजे साधी सिंपल गोष्ट आहे की ही कोन टाईप करायचा आहे, ज्यामध्ये आपण फिलिंग्स भरतो अशा पद्धतीचा कोन बनवायचा आहे. त्यामध्ये टिश्यू पेपर घालायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, घरगुती आणि स्वस्तात मस्त जर कुठलं फ्रेशनर असेल तर ते कापूर आहे. यासाठी मी भीमसेन कापूर वापरला आहे. नॉर्मल कापूरपेक्षा तुम्ही भीमसेन कापूर वापरून बघा. जो मच्छर, छोटे छोटे कीटक या सगळ्या गोष्टींपासून तर दूर ठेवतोच, त्याचबरोबर येणारा दुर्गंधही हा कमी करत असतो. आता त्यामध्ये आपल्याला कुठला सुगंध टाकायचा असेल तर यामध्ये मी चंदन पावडर टाकलेली आहे. तुम्ही याऐवजी चंदन पावडरऐवजी गुलाबाच्या पाकळ्या असतील, ज्या सुक्या असतील ड्रायवाल्या, त्या घालू शकतात. तर मी इथे चंदनचं टाकलं आहे, कारण की तो वास मला खूप जास्त आवडतो. तर चंदन आणि कापूर इथे एकत्र करायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही त्याला दोरीने वगैरे पॅक करू शकतात. सो घरच्या घरीही आपण 180 रुपये ते 150 वालं जे काही फ्रेशनर आहे ते घरच्या घरी बनवू शकतो. आणि कमीत कमी किमतीमध्ये, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पैसेच खर्च केले पाहिजे अशातला भाग नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची, बऱ्याचदा आपल्याला कपड्यांवरती परफ्यूम मारायची सवय असते आणि त्यानंतर आपण काय करतो की लगेच ते कपाटात ठेवतो. थोड्या दिवस तो वास आपल्याला येतो, पण त्यानंतर वास गेल्यानंतर पुन्हा कपाटामध्ये असा कुबट वास यायला लागतो. तर कधीही बाहेरून जाऊन आले किंवा परफ्यूमचे किंवा घामाचे कपडे असतात, तर ते नेहमी थोड्या वेळासाठी, अर्धा ते 1 तासासाठी फॅनखाली सुकवा आणि नंतर कपाटात ठेवा, ज्यामुळे तो घामाचा वास येत नाही आणि परफ्यूमचा वासही बऱ्यापैकी कमी होतो. तर चला, आता तुम्हाला मी माझी कसं ऑर्गनाईज केलं आहे ते दाखवते. सगळ्यात पहिले हँगरला अडकवलेल्या साड्या, त्याच्या खाली जे काही पर्स आहे ते, छोटा ड्रॉवर आहे, यामध्ये मी एक्स्ट्राच्या अशा पिशव्या येतात आपल्याला ज्या काही शॉपिंगच्या, त्या आणि रुमाल्स ठेवलेले आहे. त्यानंतर इकडे ऑर्गनाईज केलेल्या साड्या, इथे सगळे बटवे ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर फायनली जो माझा सगळ्यात आवडता सेक्शन आहे तो हा कॉटनच्या ह्याच्यामध्ये मी सगळ्या माझ्या हेवी साड्या ठेवल्या आहे. खाली सगळे ड्रेस, ब्लाउजेस, अशा पद्धतीने मस्त हे माझं ऑर्गनाईज झालं. जे तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पैसे अजिबात लागत नाही, त्यामुळे तुम्ही नक्कीच करू शकतात. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय. लाईक, शेअर